लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। आपण आज आलेलो आहोत नागापूर तालुका भोकर या गावी। तर या गावामध्ये हरित क्रांती झालेली आहे, प्रगतशील ग्रामपंचायत आहे व 2021 पासून सततपणे या गावात नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्कार मिळतो। बघूयात आपण ग्रामपंचायतच्या ऑपरेटरशी बोलताना ते काय। तर आपल्या सोबत आज ग्रामपंचायतचे ऑपरेटर आहेत। तर साहेब आपलं नाव काय आणि हे जे ग्रामपंचायतला काय काय पुरस्कार भेटले आपल्याकडे आतापर्यंत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा निर्मल ग्राम पुरस्कार म्हणजे ग्राम 50 लाखाचा पुरस्कार भेटलेला आहे। आणि आताच जस्ट म्हणजे 17 सप्टेंबर 2026 ते 25 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध अभियान हे अभियान चालू होतं। या अभियानामध्ये कालच नगर जिल्ह्यातील राहता येथील एक वरिष्ठ म्हणजे तपासणी कमिटी आलेली। त्या कमिटीतर्फे गावातील स्वच्छता, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, तसेच डिजिटल शाळा, गावातील सार्वजनिक वाचनालय ह्या सर्वांची तपासणी करून काल अहवाल आम्ही सादर केलेला आहे। आणि ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा, लोकांना मोफत गरम पाण्याची व्यवस्था आहे, तसेच फिल्टर पाणी आहे, थंड पाणी आहे ग्रामपंचायतीचं आहे, तसेच ज्या लोकांनी टॅक्स पूर्ण भरत आहेत त्यांना विशेष म्हणजे जे सुविधा असतात ग्रामपंचायतीसाठी त्या सुविधा म्हणजे 100% टॅक्स भरत त्याच्यामध्ये 50% कपात करून घेतली। म्हणजे मागे तुमचा टॅक्स 100% 10,000 असेल तर 5,000 मध्ये अशा सवलती दिल्या आहेत। आणि खरोखरच या ग्रामपंचायत कार्यालय नागापूर आहे, या नागापूरचा इतर ग्रामपंचायतनी खरोखरच एक आदर्श घ्यायला पाहिजेत। आपण लोकतंत्र न्यूजशी बोललात, आपले धन्यवाद। खरोखरच हे जे दृश्य आहे हे हिरवळीचं दृश्य या गावामध्ये सर्वच रस्त्यावरती बघायला मिळते। आणि एवढी हिरवळ असल्यामुळे येथील जे वातावरण आहे, वातावरणामध्ये सुद्धा उन्हाची तीव्रता ही तेवढ्या प्रमाणात जाणवत नाही। आणि खरोखरच या गावचा इतर त्यांनी आदर्श घ्यायला पाहिजेत। आणि खरोखरच बघा, हे जे ग्रामपंचायतचे कार्य आहे हे नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे। आणि त्या पद्धतीनं जर इतर ग्रामपंचायतनी या गावाचा आदर्श घेतला तर खरोखरच त्यांना पण याचा नक्कीच गावच्या विकासामध्ये फायदा होणार आहे। लोकतंत्र न्यूज भोकर।